नमस्कार. देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशन, हरिभाई वी देसाई महाविद्यालय, श्री शाहू महाविद्यालय व समाजभूषण आप्पासाहेब जेधे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 4 दिवसांच्या या वेबिनार सिरीजमध्ये व्याख्यानमालेमध्ये मी प्राध्यापक प्रतीक घोलप, HV देसाई महाविद्यालय तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. भूतकाळात घडून गेलेल्या घटना या तारीख, वार व सणावळींसकट सांगणे म्हणजे इतिहास नव्हे. ती इतिहासाची अत्यंत संकुचित व्याख्या आहे. खरं तर भूतकाळात घडलेल्या चुकांपासून आपण शिकणं आणि त्या चुकांची पुनरावृत्ती टाळणं, त्याचप्रमाणे भूतकाळामध्ये ज्या वैभवशाली घटना आपल्याकडे घडून गेल्या त्यांचा वारसा तरुण पिढी पुढे मांडणं आणि त्याद्वारे त्या समृद्ध वारशाचे पाईक तयार करणं ही इतिहासाची खरी व्याख्या. याच उद्देशातून देशभक्त केशवराव जेधे यांच्यासारख्या महापुरुषानं जे आभाळा एवढं काम करून ठेवलं ते आजच्या तरुणाईसमोर त्यांच्याच माध्यमातून पोचावं यासाठी देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशनच्या वतीनं ही जी 4 दिवसांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे त्याचं आजचं हे 4थं पुष्प. आज शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील राज्यशास्त्र विभागाचे निवृत्त विभाग प्रमुख डॉक्टर अशोक चौसाळकर सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. देशभक्त केशवराव जेधे आणि डाव्यांची चळवळ या काहीशा दुर्लक्षित परंतु अत्यंत महत्वपूर्ण अशा विषयावर सर आज आपण सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. मी आयोजित सर्व संस्थांच्या वतीनं डॉक्टर अशोक चौसाळकर सरांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. मनपूर्वक धन्यवाद. देशभक्त केशवराव जेधे आणि महाराष्ट्रातील डावी चळवळ या विषयावर मी माझे विचार या व्याख्यानामध्ये मांडणार आहे. व्याख्यान सुरू करण्यापूर्वी या कार्यक्रमाचे संयोजक केशवराव जेधे फाउंडेशनचे अध्यक्ष श्री दिग्विजय जेधे आणि सचिव श्री अनिल पवार, प्राचार्य बाबूराव जेधे महाविद्यालय, प्राचार्य HV देसाई महाविद्यालय आणि प्राचार्य शाहू मंदिर महाविद्यालय यांच्या संयोजनाखाली ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये देशभक्त केशवराव जेधे यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. 1920 ते 1959 अशी जवळजवळ 40 वर्ष महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका केशवराव जेधे यांनी बजावलेली आहे. केशवराव जेधे यांच्या आयुष्याचे मुख्यतः 3 टप्पे पडतात. त्यातील पहिला टप्पा जो आहे तो म्हणजे ब्राह्मणेतर चळवळीचा टप्पा. 1920 ते 1930 हा 10 वर्षांचा टप्पा आहे. या काळामध्ये जेधे आणि जवळकर या जोडीने महाराष्ट्राच्या समाज जीवनामध्ये खळबळ माजवून दिली आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये समाज परिवर्तन घडवून आणण्यामध्ये या दोघांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 1930 ते 1948 ही जेधे यांच्या कारकिर्दीची दुसरी अवस्था, दुसरा टप्पा आहे. या काळामध्ये देशभक्त जेधे काँग्रेस पक्षामध्ये सामील झाले. नंतर ते काँग्रेस पक्षाचे, महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले. मध्यवर्ती कायदे मंडळावर ते निवडून गेले आणि जेधे आणि जवळकर या जेधे आणि गाडगीळ या दोघांनी महाराष्ट्र काँग्रेसला बहुजन समाजापर्यंत नेण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. जेधे यांच्या कारकिर्दीचा तिसरा महत्त्वाचा टप्पा हा देशभक्त जेधे आणि भारतीय शेतकरी कामगार पक्ष हा 1948 ते 1955-56 पर्यंतचा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये खऱ्या अर्थानं
देशभक्त जेधे हे डाव्या चळवळीशी पूर्ण अंशाने हे झालेले होते, सामील झालेले होते. आणि त्यांनी आणि शंकरराव मोरे जे शेका पक्षाचे सरचिटणीस होते, या दोघांनी मिळून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. जेधे यांच्या यापूर्वीच्या ज्या 2 कारकिर्दी आहेत, पहिली जी कारकीर्द ब्राह्मणेतर चळवळीची आहे, त्या कारकिर्दीचा आढावा माझ्या पूर्वीचे वक्ते श्री हरी नरके यांनी घेतलेला आहे. त्यानंतरची जी कारकीर्द झाली जेधे आणि ब्राह्मणेतर चळवळ, त्याचा आढावा दुसरे महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत श्री किशोर बेडके यांनी घेतलेला आहे. तिसरा जो टप्पा आहे, त्या टप्प्यामध्ये केशवराव जेधे यांची कामगिरी काय होती, याचा आपल्याला थोडक्यात परिचय करून घ्यायचा आहे. महाराष्ट्रामध्ये डावी चळवळ ही खऱ्या अर्थाने 1930 नंतर सुरू झाली. तसं पाहिलं तर डाव्या चळवळीला, डाव्या विचारांना 1920 पासून हळूहळू महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये काही प्रमाणात स्थान मिळायला सुरुवात झाली होती. 1921 साली कम्युनिस्ट पक्षाचे नंतर होणारे मोठे नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी गांधी वर्सेस लेनिन नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये डाव्या विचारांचा परिचय त्यांनी महाराष्ट्रातल्या लोकांना करून दिला. 1920 सालीच आयटक नावाची कामगार संघटना मुंबईमध्ये स्थापन झाली. ही आयटक नावाची जी कामगार संघटना होती, त्या कामगार संघटनेने भारताच्या कामगार चळवळीमध्ये अतिशय महत्त्वाची अशी भूमिका बजावली. त्यानंतर 1925 साली भारतामध्ये कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. परंतु कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाल्याबरोबर सरकारने कम्युनिस्ट पक्षावर दडपशाही करायला सुरुवात केली. 1924 साली डांगे आणि इतर जे 4 कम्युनिस्ट पुढारी होते, त्यांच्यावर खटले भरण्यात आले. त्याला कानपूर खटला म्हणतात. आणि या खटल्यामध्ये त्यांना 4 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा देण्यात आली. 1927 साली डांगे यांची सुटका झाली आणि 1928 साली अतिशय प्रसिद्ध असा मुंबईचा गिरणी कामगारांचा संप झाला. यामध्ये 1 लाखापेक्षा जास्त गिरणी कामगारांनी सहभाग घेतलेला होता. 1928 साली गिरणी कामगारांचा संप यशस्वी झाल्यानंतर लगेच सरकारने पुन्हा एकदा कम्युनिस्ट पक्षावर दडपशाही करायला सुरुवात केली आणि 32 कम्युनिस्ट पक्षांच्यावर खटले भरले. आणि मिरत खटला नावाने अतिशय प्रसिद्ध असा खटला आहे, ज्यामध्ये कम्युनिस्ट नेत्यांना कमीत कमी 10 वर्ष ते जास्तीत जास्त 14 वर्ष कारावासाची शिक्षा झाली. त्यामुळे 1935-36 पर्यंत कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये मुक्त वातावरणामध्ये काम करू शकत नव्हता. तरी पुढारी जरी पकडले गेले तरी जे नेते होते, ते नेते वेगवेगळ्या स्तरावर कामगार चळवळीमध्ये काम करत होते. परंतु या काळातील कम्युनिस्ट चळवळीचं वैशिष्ट्य म्हणजे या काळातील कम्युनिस्ट चळवळी मुख्यतः कामगार वर्गांच्यामध्ये आणि शहरी भागामध्ये केंद्रित झालेली होती. अजूनही शेतकऱ्यांच्यापर्यंत ही चळवळ पोचलेली नव्हती. केशवराव जेधे ज्यावेळी राजकारणात प्रविष्टकर्ते झाले 1920च्या आसपास, त्यावेळी आपण जशी कल्पना करतो तशी डावी चळवळ महाराष्ट्रामध्ये संघटित झालेली नव्हती. तिची अगदी सुरुवात झालेली होती आणि ती सुरुवात झाल्याबरोबरच तिच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये दडपशाही करायला इंग्रज सरकारने सुरुवात केलेली होती. दुसरा जो महाराष्ट्रातील डाव्या विचारांचा प्रवाह होता तो समाजवादी विचारांचा. काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना 1934 साली झाली आणि 1934 साली स्थापना झाली तरी हा जो पक्ष आहे तो उपपक्ष म्हणून काँग्रेस पक्षांतर्गत काम करत होता. आणि नंतरच्या काळामध्ये केशवराव जेधे आणि समाजवादी पक्षाचे पुढारी यांच्यामध्ये जवळचे संबंध प्रस्थापित झाले. त्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या विचार करता केशवराव जेधे ज्या ब्राह्मणेतर चळवळीचं नेतृत्व करत होते, ती ब्राह्मणेतर चळवळच खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये डावी चळवळ होती.
डाव्या चळवळी पुढे असणारे जे महत्त्वाचे प्रश्न होते, त्यामध्ये शेतकऱ्यांचं संघटन करणे, शेतसारा कमी करणे, सावकारशाहीवर निर्बंध आणणे किंवा सावकारशाही नष्ट करणे, शेतकऱ्यावर जो कर्जाचा बोजा आहे तो कर्जाचा बोजा कमी करणे, हे शेतकऱ्यांच्या संबंधीच्या मागण्या ब्राह्मणेतर पक्ष करत होता. सामाजिक सुधारणांच्या बाबतीत ब्राह्मणेतर पक्ष मागणी करत होता. महिलांच्या अधिकारांच्या बाबतीत ब्राह्मणेतर पक्ष हे करत पुढाकार घेत होता. त्यामुळे 1930 पर्यंत बऱ्याच अंशाने 27-28 पर्यंत ब्राह्मणेतर चळवळ हा महाराष्ट्रातल्या राजकारणातला एक डावा विचार होता असं म्हणायला हरकत नाही. पण ब्राह्मणेतर पक्षाच्या स्वरूपाबद्दल आणि त्याच्या एकूण पुढच्या चळवळीमधील क्षमतेबद्दल एक मांडणी 1923 साली कॉम्रेड डांगे यांनी त्यांच्या सोशलिस्ट नावाच्या नियतकालिकामध्ये केली होती. त्यांचं असं म्हणणं होतं की इतिहास काळापासून ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांच्यामध्ये संघर्ष सुरू होता. अगदी वेद काळामध्ये हा संघर्ष होता, उपनिषद काळामध्ये हा संघर्ष होता. बौद्ध आणि जैन या ज्या सामाजिक क्रांती झाल्या त्या सुद्धा ब्राह्मणशाहीच्या विरुद्ध झालेल्या सामाजिक क्रांती होत्या. नंतरच्या काळामध्ये बसवेश्वराने जे बंड पुकारले ते सुद्धा सामाजिक क्रांतीचंच एक ब्राह्मणशाहीच्या विरुद्धच बंड होतं. महाराष्ट्रातील भागवत धर्माची चळवळ ही सुद्धा ब्राह्मणशाहीच्या विरुद्धच लढा होता. त्यामुळे हा जो लढा आहे तो ऐतिहासिक काळापासून चालू आहे. सध्याच्या ब्राह्मणेतर चळवळीचा जर विचार केला तर त्यांचं असं म्हणणं होतं की सध्याच्या ब्राह्मणेतर चळवळीमध्ये 2 भाग आहेत. पहिला जो भाग आहे तो म्हणजे ब्राह्मणेतर चळवळीमधल्या अभिजानांचा आहे. ब्राह्मणांशी स्पर्धा करून ब्रिटिश साम्राज्यवाद्यांच्या मदतीने सरकारमध्ये आणि कायदेमंडळामध्ये महत्त्वाच्या जागा पटकावणे आणि या जागा पटकावून मुख्यतः अभिजान वर्गाचं जे हित आहे ते हित संरक्षित करणे हा या वर्गाचा या गटाचा हेतू आहे. तो हा गट ब्राह्मणेतर चळवळीमधला प्रतिगामी गट असून तो केवळ जातीय राजकारण करतो. दुसरा जो गट आहे तरुण कार्यकर्त्यांचा तो प्रागतिक गट आहे. त्यांच्या उर्मीच्या आहे ते लोकशाहीवादी उर्मी आहे. तर हा जो गट आहे तो खऱ्या अर्थाने प्रगतीला प्रोत्साहन देणारा असा गट आहे. त्या गटाला बळकट करणं हे सर्व पुरोगामी शक्तींचं कार्य आहे. डांगे ज्या गटाबद्दल बोलत आहेत त्या गटामध्येच जेधे आणि जवळकर हे जे ब्राह्मणेतर चळवळीतील 2 पुढारी होते त्या पुढाऱ्यांचा आपल्याला समावेश करायला हरकत नाही. जेधे यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत अनेक चळवळी ब्राह्मणेतर पक्षामध्ये असताना संघटित केल्या आणि शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या वर असलेली जी जुलमशाही आहे सावकारांची, सरकारची आणि एकूण नोकरशहांची तिच्या विरुद्ध त्यांनी आवाज उठवला. 1928-29 साली ब्रिटिश सरकारने महाराष्ट्रातल्या मुंबई राज्यातल्या ब्रिटिश सरकारने 2 शेतकऱ्यांच्या विरुद्ध कायदे आणले. त्यातील एक कायदा होता तुकडेबंदीचा कायदा. हा जो कायदा आहे तो छोट्या शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेण्यासाठी करण्यात आलेला कायदा आहे. अशा प्रकारची भूमिका महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर पक्षाच्या पुढाऱ्यांनी ज्याप्रमाणे घेतली होती त्याप्रमाणेच काँग्रेसमधल्या पुरोगामी पुढाऱ्यांनी घेतली होती आणि मुख्यतः त्या काळातील महाराष्ट्रातील जे ज्येष्ठ नेते होते विठ्ठलरामजी शिंदे यांनी घेतलेली होती. विठ्ठलरामजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या अनेक परिषदा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये घेण्यात आल्या. त्यामध्ये निपाणीजवळ एक परिषद घेण्यात आली. दुसरी परिषद ही वाळवा तालुक्यातील बोरगाव या गावी घेण्यात आली. तिसरी परिषद चिरनेर या गावी घेण्यात आली. चौथी परिषद चांदवड या गावी घेण्यात आली आणि भोर इथं 5वी परिषद घेण्यात आली. या सर्व परिषदांना विशेषतः भोर आणि इतर ज्या जवळपास परिषदा झाल्या त्या परिषदांना केशवराव जेधे यांचा पाठिंबा होता आणि या परिषदेच्या द्वारा शेतकऱ्यांचं जे संघटन होत होतं त्या संघटनामध्ये केशवराव जेधे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच दरम्यान कौन्सिल हॉलवर एक 5,000 शेतकऱ्यांचा मोर्चा आयोजित करण्यात आला. या 5,000 शेतकऱ्यांच्या मोर्चाचं नेतृत्व विठ्ठलरामजी शिंदे आणि केशवराव जेधे यांनी केलेलं होतं
आणि सरकारला शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन ते विधेयक मागे घ्यावं लागलं. शेतकऱ्यांच्या संघटित अशा चळवळी पुढे सरकारला नमतं घ्यावं लागतं हे केशवराव जेधे यांच्या लक्षात आलं आणि पुढची जी आपली वाटचाल आहे तीच वाटचाल सामाजिक आणि राजकीय चळवळी आणि संघर्ष अशा प्रकारची असेल याची त्यांनी मनामध्ये खूप गाठ बांधली. आणि हा संघर्ष करत असताना हा संघर्ष आता मुख्यतः सरकारविरुद्ध करावा लागेल ही सुद्धा गोष्ट त्यांच्या लक्षात आली. याच काळामध्ये ब्राह्मणेतर पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतभेद होते. सरकारी मलिद्यावर जे वाढलेले ब्राह्मणेतर पक्षाचे पुढारी होते त्यांना सरकारशी संघर्ष नको होता आणि त्यामुळे हा जो मतभेद आहे ते मतभेद पक्षामध्ये वाढत गेले. 1928चा जो अतिशय प्रसिद्ध असा गिरणी कामगार संप झाला, त्या संपाला ब्राह्मणेतर पक्षाच्या काही पुढाऱ्यांनी पाठिंबा दिला, त्यामध्ये स्वतः केशवराव जेधे होते. परंतु जवळकर यांनी भास्करराव जाधवांच्या प्रेरणेने त्या संपाला विरोध केला आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली की काही ब्राह्मण कम्युनिस्ट पुढाऱ्यांनी कामगारांना मिसलीड करून अशा प्रकारचा संप, अशा प्रकारची चळवळ उभी केलेली आहे. कैवारी या वर्तमानपत्रामध्ये त्यांचं स्वतःचं पेपर होता, त्यामध्ये त्यांनी कम्युनिस्ट पुढाऱ्यावरच नाही तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्यावरही कठोर अशी टीका केली. त्यामुळे केसरीमध्ये एक लेख लिहून केशवराव जेधे यांनी दोन्ही बाबतीमध्ये जवळकरांची आणि एकूण ब्राह्मणेतर पक्षातील जे अभिजातवादी पुढारी आहेत त्यांची यावर कठोर अशी टीका केली आणि सांगितलं की या ज्या चळवळी आहेत त्या चळवळी आणि विठ्ठलरामजी शिंदे हे सर्वजण प्रागतिक राजकारणाचा पुरस्कार करणारे आहेत आणि त्यामुळे कामगारांच्या पाठीमागे सरकारच्या विरुद्ध आपण उभा राहिलं पाहिजे. पण 1928 साली मी म्हटल्याप्रमाणे मिरजचा खटला सुरू झाला आणि सर्व कम्युनिस्ट पार्टीचे पुढारी 32 पुढारी 1934-35 पर्यंत तुरुंगामध्ये गेले. तर या काळामध्ये ब्राह्मणेतर पक्षाचं जे राजकारण आहे, ब्राह्मणेतर चळवळ जी आहे ती एका विशिष्ट अशा कुंठित अवस्थेला पोचलेली होती. आता पुढे कसं जायचं हा पक्षापुढच्या तरुण नेत्यांच्या पुढे प्रश्न होता. त्यावेळी विठ्ठलरामजी शिंदे यांनी त्यांना सांगितले की आता इथे राहून चालणार नाही, आपल्याला पुढे राष्ट्रीय चळवळीमध्ये आणि मेन स्ट्रीममध्ये जायला पाहिजे. याच काळामध्ये 1927 साली महात्मा फुले जन्म शताब्दीच्या निमित्तानं कोल्हापूरचे सत्यशोधक पुढारी माधवराव बागल यांनी एक पुस्तक लिहिलं, सत्यशोधकांना इशारा. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी असं प्रतिपादन केलं की सत्यशोधकांनी आता समाजवादी झालं पाहिजे. या पुस्तकाला महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी प्रस्तावना लिहिलेली होती. यानंतर वारं जे होतं ते वारं हळूहळू समाजवादी विचाराकडे वाहणारं वारं होतं. 1929च्या लाहोर येथल्या काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनामध्ये जवाहरलाल नेहरू यांनी 2 महत्त्वाच्या घोषणा केल्या. पहिली घोषणा होती भारताला पूर्ण स्वराज्य प्राप्त झालं पाहिजे, भारताला सार्वभौम राष्ट्राचा दर्जा मिळाला पाहिजे. आणि दुसरी घोषणा होती की भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतामध्ये आम्हाला समाजवादी समाज स्थापन करायचा आहे. समाजवादाची नेहरूंची घोषणा आणि समाजवादाबद्दल असणारं वाढतं आकर्षण यामुळे ब्राह्मणेतर पक्षाचे जे तरुण पुढारी होते त्यांच्या मनामध्ये काँग्रेस पक्षातील हे जे पुरोगामी पुढारी होते त्यांच्याबद्दल आकर्षण निर्माण झालं. केशवराव जेधे यांच्या मनामध्ये समाजवादाबद्दल आकर्षण निर्माण झालं आणि नेहरूंनी घोषणा केल्यानंतर नेहरूंचं नेतृत्व मान्य करावं अशी त्यांची मनोभूमिका तयार झाली. त्याच काळात 1928-29 साली बारडोलीचा शेतकऱ्यांचा सत्याग्रह वल्लभभाई पटेल यांनी यशस्वी करून दाखवला. त्यामुळे गांधी, नेहरू आणि पटेल हे काँग्रेसचं नेतृत्व करत असताना शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते सुटू शकतात आणि राष्ट्रीय चळवळीमध्ये आपण सामील होऊन साम्राज्यशाहीच्या विरुद्ध, भांडवलशाहीच्या विरुद्ध संघर्ष करू शकतो अशी भूमिका विठ्ठलरामजी शिंदे यांनी घेतली आणि ती भूमिका त्यांनी ब्राह्मणेतर पक्षाच्या तरुण पुढाऱ्यांना समजावून सांगितली.
विठ्ठलरामजी शिंदे यांनी 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी पहिली महत्त्वाची गोष्ट ही सांगितली, की काँग्रेसमध्ये जोपर्यंत हे 3 पुढारी आहेत, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू, तोपर्यंत काँग्रेसची धोरणं ही पुरोगामी राहणार आहे. त्यामुळे आपण काँग्रेसला पाठिंबा द्यायला, काँग्रेसमध्ये सामील व्हायला हरकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे बहुजन समाजाचे जे प्रश्न आहेत, ते बहुजन समाजाचे प्रश्न केवळ संकुचित जातीय राजकारण करून संपणारे नाहीत. आता तो प्रश्न बऱ्याच अंशी मागे पडलेला आहे. आता केवळ जात नाही तर जातीबरोबर वर्गीय संघर्ष करावा लागणार आहे. आणि वर्गीय संघर्ष वर्गांच्या आघाड्या बांधून आपल्याला करावा लागणार नाही आणि हा संघर्ष आपल्याला काँग्रेस पक्षामध्ये जाऊनच करावा लागेल. तिसरा मुद्दा त्यांनी सांगितलं, की काँग्रेस पक्ष हा आपला पक्ष आहे. आपण त्याला पाठिंबा देऊ. परंतु शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, कोणताच पक्ष आपला असा पक्ष नाही. असं जगातलं काँग्रेसला आपण पार्लमेंट म्हणतो. पण अशी जगातली कोणती पार्लमेंट आहे, जी पार्लमेंट पूर्णतः शेतकऱ्यांच्या किंवा पूर्णतः कामगारांच्या मागे उभा राहील. त्यामुळे काँग्रेस पक्षात सामील झालं तरी संघर्षाचं जे राजकारण आहे, ते आपल्याला सोडता येणार नाही. काँग्रेस पार्लमेंट आहे, परंतु त्या पार्लमेंटचे सुद्धा आपल्याला आपल्या अधिकारांसाठी भांडावं लागेल. अशा प्रकारे 3 महत्त्वाचे मुद्दे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी मांडले आणि 1930 साली जी चळवळ सुरू होणार होती, त्या चळवळीमध्ये सहभागी होण्याचा त्यांनी निर्णय घेतला. ते विठ्ठलरामजी शिंदे यांच्याबरोबर कम्युनिस्ट पक्ष प्रामाणिक पक्षातील अनेक पुढारी या चळवळीमध्ये सामील झाले आणि जेधे आणि जवळकर या दोघांनाही तुरुंगवास झाला. जेधे 2दा तुरुंगामध्ये गेले. जवळकर आजारी असताना तुरुंगामध्ये गेले. 1932 साली ज्यावेळी 31 साली ज्यावेळी सोलापूरच्या 4 हुतात्म्यांना फाशी देण्यात आली, त्यावेळी जे मोर्चे काढण्यात आले, त्यामध्ये सुद्धा ते सहभागी झाले होते. आणि तुरुंगात असताना शेवटच्या काळामध्ये क्रांतीचे रणशिंग नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं. हे पुस्तक क्रांतिकारक पुस्तक होतं. त्यांनी समाजवादाचा आणि डाव्या विचारांचा पुरस्कार केला. क्रांतीचे रणशिंगमध्ये जो डाव्या विचारांचा पुरस्कार दिनकरराव जवळकर यांनी केला, या डाव्या विचारांचा पुरस्कार नंतरच्या काळामध्ये 1948-49 साली ज्यावेळी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली, त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या दाभाडी प्रबंधामध्ये याच समाजवादी विचारांचा, समाजसत्तावादी विचारांचा प्रचार आणि पुरस्कार शेतकरी कामगार पक्षाने केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे ही जी डाव्या विचारांची गंगोत्री होती, ती गंगोत्री बहुजन समाजाच्या चळवळीमध्ये जवळजवळ 14-15 वर्ष लोकांच्या विचारांच्या मध्ये, मनोभूमीमध्ये अस्तित्वात होती आणि ती वाहत होती असं म्हणायला हरकत नाही. जेधे चळवळीमध्ये सामील झाल्यानंतर काँग्रेस पक्षाला जनतेचा पाठिंबा मिळायला सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी व्हायला सुरुवात केली आणि 1934 साली जी निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा साताऱ्यामध्ये निवडणूक झाली. सातारा त्या काळामध्ये ब्राह्मणेतर चळवळीचा बालेकिल्ला होता. त्यांचे पुढारी तिथं होते. परंतु सातारच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब सोमन हे मोठ्या मताने निवडून आले आणि ब्राह्मणेतर पक्षाचा पुढारी पराभूत झाला. या निवडणुकीमध्ये जेधे आणि गाडगीळ या दोघांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस पक्षाचा प्रचार केला. नंतरच्या झालेल्या मध्यवर्ती कार्यमंडळाच्या निवडणुकीत जेधे आणि गाडगीळ हे काँग्रेसचे 2 पुढारी उभे राहिले आणि मोठ्या बहुमताने दोघेही निवडून आले. 1935चा कायदा झाला आणि 1935चा कायदा संमत झाल्यानंतर 1937 साली विधानसभेसाठी ज्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये ब्राह्मणेतर पक्षाचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात कमी झालेला आपल्याला दिसला. 175 सदस्यांच्या विधानसभेमध्ये ब्राह्मणेतर पक्षाला फक्त 11 जागा मिळाल्या. याविरोधात काँग्रेसला जवळजवळ 87-88 जागा मिळाल्या आणि नंतर काँग्रेसने तिथे सरकार स्थापन केलं.
हे सरकार स्थापन झाल्यानंतर त्याच काळामध्ये केशवराव जेधे हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होऊन त्यांनी काँग्रेस जनसामान्यापर्यंत पोचवली. यापूर्वी ज्या काँग्रेसचे सभासद फक्त 67,000 होते, ते जेधे यांच्या काळामध्ये जवळजवळ 1,20,000 वाढले. 47,000 होते. ते जेधे यांच्या काळामध्ये जवळजवळ 1,20,000 वाढले. 1,70,000च्या आसपास काँग्रेस पक्षाचे सभासद महाराष्ट्रामध्ये झाले. ग्रामीण भागामध्ये काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणात पसरला. खेर सरकार स्थापन झाल्यानंतर खेर सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्या पुरोगामी भूमिका घ्याव्या असं केशवराव जेधे यांना वाटत होतं, तशा प्रकारच्या भूमिका खेर सरकार त्या काळामध्ये घ्यायला तयार नव्हतं. कारण महाराष्ट्र त्या काळात जो होता तो महाराष्ट्र हा एक मर्यादित अर्थानेच प्रभावशाली राजकारणामध्ये होता. मुंबई विधानसभेमध्ये 3 भाग प्रमुख होते मुंबई राज्यामध्ये. पहिला जो भाग होता तो म्हणजे महाराष्ट्र, दुसरा जो भाग होता तो म्हणजे गुजरात, तिसरा जो भाग होता तो म्हणजे कर्नाटक. कर्नाटकचे 4 जिल्हे आणि मुंबई. तर याच्यामध्ये महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या आमदारांची संख्या एक 55% आसपास होती आणि मुंबईचे नेते जे होते ते मुख्यतः बॅलन्सिंग भूमिका घेत होते. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांना वाटेल तशा प्रकारची धोरणं मुंबई प्रांताचं सरकार अंमलात आणू शकत नव्हतं. कारण अनेक हितसंबंध त्यावेळी होते आणि काँग्रेसही अनेक हितसंबंधियांची वर्गसंबंधांची आघाडी होती. त्यामुळे जयधे यांना अपेक्षित असणाऱ्या शेतकऱ्यांच्या याच्याबद्दलच्या ज्या सुधारणा आहेत त्या सुधारणा खेर मंत्रिमंडळ प्रत्यक्षात आणू शकत नव्हतं आणि काही प्रस्ताव ज्यावेळी गेले त्यावेळी प्रस्ताव गुजरातच्या मंत्र्यांनी रोखून धरलेले आपल्याला दिसतात. दिनकरराव देसाई नावाचे जे अर्थमंत्री होते त्यांनी त्याला विरोध केला आणि त्यामुळे बरंचसं कॉम्प्रोमाइज करून ते कायदे संमत करावे लागले. म्हणजे एक प्रकारची नाराजी या ह्याच्याबद्दल सरकारबद्दल जेधे यांना होती आणि म्हणून सरकार पक्ष आणि पक्ष आणि सरकार मंत्रिमंडळ यांच्यामध्ये एक प्रकारचा मतभेद होता. तर 39 साली काँग्रेस पक्षाने राजीनामा द्यायचं ठरवलं. सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले, मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले आणि 1942 साली चळवळ सुरू झाली. या चळवळीमध्ये हजारो लोक सामील झाले. एकूण 66,000 लोकांना सरकारने अटक केली. सरकारच्या गोळीबारामध्ये 122 लोक ठार झाले आणि 334 लोक जखमी झाले आणि घातपाताच्या कारवायानंतर लोकांनी करायला सुरुवात केली. या काळामध्ये केशवराव जेधे तुरुंगामध्ये हे केलेले होते, डांबलेले होते. नंतरच्या काळामध्ये 45-46 साली 45च्या शेवटाला सर्व राजकीय बंद्यांची मुक्तता झाली आणि 1946च्या निवडणुकींचे पडघम वाजू लागले. पुन्हा हा राजकारणातील महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला, तिकीट वाटप. त्यावेळी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये 3 गट होते. एक जो गट होता तो म्हणजे गांधीवाद्यांचा गट. त्यामध्ये मुख्यतः शंकरराव देवकीनंदन नारायण आणि इतर सर्व जे काँग्रेसचे पुढारी होते त्यांचा समावेश, भाऊसाहेब हिरे यांचा समावेश देव गटामध्ये होत होता. दुसरा जो गट होता तो बहुजन समाजाला मानणाऱ्या लोकांचा गट होता, ज्यामध्ये केशवराव जेधे, शंकरराव मोरे आणि इतर सर्व पुढाऱ्यांचा त्यामध्ये समावेश होत होता. आणि तिसरा जो गट होता तो रॅडिकल समाजवाद्यांचा होता आणि हा समाजवाद्यांचा गट दोन्ही गटाबद्दल एक काही प्रमाणामध्ये नाराज होता, पण तो गट तुलनात्मकदृष्ट्या कमजोर होता. 1946च्या निवडणुकीमध्ये तिकीट वाटपामध्ये आपल्या पाठीराख्यांना देवगटाने मुद्दाम तिकीट दिले नाहीत अशा प्रकारची भावना जेधे यांच्या मनामध्ये होती आणि त्यामुळे तिकीट वाटपाच्या प्रश्नावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाद आणि संघर्ष काँग्रेस पक्षामध्ये झाला. कारण निवडणुकीमध्ये काँग्रेस मोठ्या प्रमाणात जिंकणार हे स्पष्ट होतं. 46च्या निवडणुकीमध्ये 37च्या निवडणुकीपेक्षा फार मोठ्या प्रमाणात काँग्रेसला यश मिळालं
37मध्ये ब्राह्मणेतर पक्ष आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा मजूर पक्ष यांना अनुक्रमे 11 आणि 15 जागा मिळालेल्या होत्या. पण 1946च्या निवडणुकीमध्ये त्यांना काही जागा फारशा मिळाल्या नाहीत. काँग्रेस प्रबळ सत्ताधारी पक्ष म्हणून सर्व भारतामध्येच इमर्ज झाली. खेर यांनी पुन्हा सरकार स्थापन केलं. खेर मंत्रिमंडळावर, पहिल्या मंत्रिमंडळावर गृहमंत्री के एम मुन्शी यांचा प्रभाव होता आणि दुसऱ्या मंत्रिमंडळावर गृहमंत्री मोरारजीभाई देसाई यांचा प्रभाव होता. आणि मुंबई काँग्रेसला हातात धरून वल्लभभाई पटेल यांनी संपूर्ण मुंबई राज्याचं जे सरकार होतं ते आपल्या इच्छेप्रमाणे चालवलेलं होतं. त्यामुळे केशवराव जेधे आणि यांच्यामध्ये मतभेद होत राहिले. मुख्यमंत्री खेर कार्यक्षम आहेत, मुख्यमंत्री खेर भ्रष्ट नाहीत, मुख्यमंत्री खेर शुद्ध चारित्र्याचे आहेत, परंतु मुख्यमंत्री खेर यांना जनतेचा पाठिंबा नाही, ते लोकांचे पुढारी नाहीत आणि मुख्य म्हणजे ते भांडवलदारांच्या आणि सावकारांच्या दबावाखाली काम करतात, अशी जेधे यांची खेर यांच्यावर टीका होती. काँग्रेस अंतर्गत बहुजन समाजाचे जे शेतकरी समुदायातले पुढारी आहेत त्या पुढाऱ्यांना असं वाटू लागलं की आता नव्या परिस्थितीमध्ये आपल्याला काँग्रेसमध्ये जर हे करायचं असेल, टिकायचं असेल तर आपण संघटित झालं पाहिजे. पण 11 जानेवारी 1947 रोजी भाऊसाहेब राऊत यांच्या घरी एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये शेतकरी कामगार संघ नावाची संघटना स्थापन करायचं ठरलं. ही संघटना काँग्रेस अंतर्गत काम करणारी संघटना होती, ज्याला जिंजर ग्रुप म्हणतात. या संघटनेने काँग्रेस सरकारच्या सध्याच्या धोरणावर टीका केली आणि समाजवादाकडे जाण्यासाठी, शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने हे करण्यासाठी, मदत करण्यासाठी कुळ कायदा जो आहे तो कुळ कायदा चांगल्या रीतीने अंमलात आणण्यासाठी सरकारची धोरणे बदलली पाहिजेत, अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली आणि खेर सरकारच्या एकूण कार्यावर कठोर अशी टीका या बैठकीमध्ये करण्यात आली. या बैठकीला यशवंतराव चव्हाण सुद्धा हजर होते. मधल्या काळामध्ये काँग्रेस पक्षाने असा निर्णय घेतला की काँग्रेस पक्षांतर्गत काम करणारे जे गट आहेत ते गट रद्द करण्यात यावे, बरखास्त करण्यात यावे, नाहीतर त्यांनी काँग्रेसच्या बाहेर पडावं. आता महाराष्ट्रामध्ये जे 2 पक्ष होते, शेतकरी कामगार पक्ष आणि समाजवादी पक्ष, यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला आणि शेवटी 1948मध्ये त्या दोघांनी निर्णय घेतला की आपण बाहेर पडायचं. त्याप्रमाणे समाजवादी पक्ष बाहेर पडला आणि जयप्रकाश नारायण त्यांचे जनरल सेक्रेटरी झाले आणि 13 मे 1948 रोजी शेतकरी कामगार पक्ष बाहेर पडला आणि शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली. शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वामध्ये मुख्यतः केशवराव जेधे, तुळशीदास जाधव, शंकरराव मोरे, नाना पाटील यांच्या, दत्ता देशमुख यांच्यासारखे बहुजन समाजातील आणि शेतकरी समाजातील अतिशय समर्थ असे नेते होते. शेतकरी कामगार पक्षाने श्री शंकरराव मोरे यांना पक्षाचा सरचिटणीस म्हणून निवडलं. शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेनंतर शेतकरी कामगार पक्षाला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळायला सुरुवात झाली. शेतकरी कामगार पक्षाचे हे सर्व नेते केशवराव जेधे, तुळशीदास जाधव, शंकरराव मोरे, भाई सत्था आणि या सर्व लोकांच्या ज्या सभा होत्या त्या सभांना हजारो लोक उपस्थित राहू लागले. शेतकरी गाड्या झुपून खेडेगावामध्ये पक्षाच्या सभांना हजर राहत असत. शेतकरी कामगार पक्ष हा एक होमोजिनस किंवा एक जिनसी असा पक्ष होता. या पक्षामध्ये मुख्यतः 3 महत्त्वाचे गट होते. त्यातील पहिला महत्त्वाचा जो गट होता तो म्हणजे ब्राह्मणेतर चळवळीमधल्या कार्यकर्त्यांचा. हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा, ज्याला कोर म्हणूया, असा गट होता आणि हा गट शेवटपर्यंत शेतकरी कामगार पक्षाला चिकटून राहिला. दुसरा जो गट होता तो कम्युनिस्ट पक्षामधल्या कार्यकर्त्यांचा. 1942 साली कम्युनिस्ट पक्षाची भूमिका न पटल्यामुळे कम्युनिस्ट पक्षातील काही कार्यकर्ते, ज्यामध्ये एस के लिमे,
यशवंत चव्हाण वगैरे कार्यकर्ते होते, यांनी पक्षाचा राजीनामा दिला आणि नवजीवन संघटना नावाची संघटना उभा केली. ते नवजीवन संघटनेचं नेतृत्व श्री दत्ता देशमुख यांच्याकडे होतं. ते नवजीवन संघटनेचे जे कम्युनिस्ट पुढारी होते, हा त्यातला महत्त्वाचा गट होता. आणि तिसरा जो गट होता तो म्हणजे केशवराव जयतेंसारखा काँग्रेस पक्षातून आलेल्या नेत्यांचा गट. तर या 3 गटांच्या मध्ये नाही म्हटलं तरी एक प्रकारची सत्तेसाठी, नेत्यासाठी संघर्षाची भूमिका होतीच. शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी त्यावेळच्या एकूण राजकीय परिस्थितीचा विचार करून आणि मुख्यतः नवजीवन संघटनेच्या प्रभावाखाली मार्क्सवाद, लेनिनवाद या विचारांचा पुरस्कार करायचं ठरवलं आणि तशा प्रकारचा प्रबंध शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी लिहिला. त्या प्रबंधाला दाभाडी प्रबंध असं म्हटलं जातं. तर दाभाडी प्रबंध लिहिण्यामध्ये नवजीवन संघटनेमधून शेका पक्षामध्ये आलेले कम्युनिस्ट पक्षाचे विचारवंत नेते वसंतराव तिळपुळे, शेतकरी कामगार पक्षातील दाजीबा देसाई आणि इतर जे नेते होते त्यांचा त्या ड्राफ्ट करण्यामध्ये समावेश होता. आणि हा जो ड्राफ्ट त्यांनी तयार केला, हा जो मसुदा तयार केला, तो कार्यकर्त्यांच्यामध्ये त्याच्याबद्दल चर्चा झाली, लोकांच्यामध्ये त्याच्याबद्दल चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर त्याला अंतिम रूप देण्यात आले. त्यामुळे कोण्या एका व्यक्तीने किंवा फक्त वसंतराव तिळपुळे यांनीच हा प्रबंध लिहिला असं म्हणणं बरोबर होणार नाही. नाशिक जिल्ह्यातील दाभाडी या गावी जे शेतकरी कामगार पक्षाचं अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये हा प्रबंध संमत करण्यात आला. त्यामुळे या प्रबंधाला दाभाडी प्रबंध असं म्हटलं जातं. तर दाभाडी प्रबंध हा जो होता त्या प्रबंधामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आलेले होते. त्यातील पहिला जो मुद्दा होता की हा नवा जो पक्ष आहे तो कम्युनिस्ट पक्ष आहे. हा पक्ष मार्क्सवाद, लेनिनवादाचा विचारसरणी म्हणून पुरस्कार करतो. हा पक्ष आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीचा भाग आहे आणि आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीमध्ये कॉमिन्टर्न म्हणजे कम्युनिस्ट इंटरनॅशनल आणि कॉमिन्फॉर्म या ज्या मार्गदर्शन करणाऱ्या संघटना आहेत रशियामधल्या, त्या संघटनांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची शेका पक्षाची तयारी आहे. दुसरा मुद्दा, त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा खऱ्या अर्थाने आता क्रांतिकारक पक्ष राहिलेला नाही. हा पक्ष साहसवादी आणि मध्यमवर्गीयांच्या ताब्यात असून जनतेचे खरे जे प्रश्न आहेत ते त्यांना समजलेले नाहीत. आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाने गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक घोडचुका केलेल्या आहेत. या अनेक घोडचुका केल्यामुळे कम्युनिस्ट चळवळ देशामध्ये कमजोर झालेली आहे. तर अशा कम्युनिस्ट चळवळीमुळे देशामधील कामगारांना आणि शेतकऱ्यांना मुक्तीचे दिवस दिसू शकलेले नाहीत. त्यामुळे कम्युनिस्ट पक्षाने आपल्या चुकांमध्ये सुधारणा केली पाहिजे आणि कॉमिन्टर्नने आणि रशियाने खऱ्या अर्थाने भारतीय शेतकरी कामगार पक्षालाच खरा कम्युनिस्ट पक्ष म्हणून मान्यता दिली पाहिजे. कम्युनिस्ट पक्षाने आपल्या घोडचुका सुधारल्या पाहिजेत. तिसरा जो मुद्दा कम्युनिस्ट पक्षाने शेका पक्षाने मांडला तो असा की चीनमध्ये माओ त्से-तुंग यांच्या नेतृत्वाखाली 1949 साली क्रांती झालेली. ही क्रांती शेतकऱ्यांच्या पाठिंब्याने, शेतकऱ्यांच्या सपोर्टने झालेली क्रांती आहे आणि या क्रांतीमध्ये ही आहे तिला पीपल्स डेमोक्रॅटिक रिव्होल्यूशन असं म्हणतात, जनतेची लोकशाही क्रांती. ही जनतेची लोकशाही क्रांती जशी चीनमध्ये झाली तशी आपल्या देशामध्ये आपण घडवून आणली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या मदतीने ग्रामीण भागामध्ये विलेज सोव्हिएट्स उभारून माओ त्से-तुंग यांनी ज्याप्रमाणे कामगारांना आणि मुख्यतः शेतकऱ्यांना संघटित केलं तशाच प्रकारचे संघटन आपण केलं पाहिजे. म्हणून आपल्याला जो मेसेज आहे तो चीनचा मेसेज, चीनचा जो हे आहे तो आपण चीनचं जे प्रतिमान आहे, चीनचं मॉडेल ते आपण मान्य केलं पाहिजे. अशा प्रकारे हे 3 महत्त्वाचे मुद्दे होते आणि महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला किफायतशीर भाव मिळाला पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा सातत्याने शेतकरी कामगार पक्षाने मांडला आणि मग नंतरच्या काळामध्ये पक्षाने अनेक चळवळी हाती घेतल्या आणि या चळवळीमध्ये केशवराव जधे सामील झाले आणि त्यांनी सुद्धा अनेक ठिकाणी नेतृत्व केलं. 1952 साली भारतात पहिली निवडणूक झाली.
या निवडणुकीमध्ये आपल्याला चांगलं यश मिळेल असं शेतकरी कामगार पक्षाला वाटलेलं होतं, कारण मोठ्या प्रमाणात त्यांच्या सभांना लोकांची गर्दी होत होती. ही जी मुंबई राज्याची विधानसभा होती, त्या मुंबई राज्याच्या विधानसभेमध्ये एकूण 314 सभासद होते. त्यामध्ये गुजरातमधले जवळजवळ 98 ते 100 सभासद होते. कर्नाटकामधले 45 सभासद होते आणि मुंबई आणि महाराष्ट्राचे मिळून जवळपास 160-165 सभासद होते. मुंबईचे 24 आणि महाराष्ट्राचे 135. तर अशा प्रकारे महाराष्ट्राला 55% जास्त सीट्स या ह्याच्यामध्ये नव्हत्या. तर ही जी निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात यश मिळेल, असं त्यांना वाटलेलं होतं, शेकाप पक्षाला वाटलेलं होतं. आणि या निवडणुकीमध्ये 1952च्या निवडणुकीमध्ये केशवराव जेधे पुणे मतदारसंघातून उभे राहिले. इथे 3 मोठे पुढारी उभे होते. त्यांचे जवळचे मित्र काकासाहेब गाडगे आणि दुसरे त्यांचे मित्र एस.एम. जोशी, समाजवादी पक्ष. त्यांची आघाडी झालेली असूनही एस.एम. जोशी तिथून उभा राहिले. खंडाळा करार जो होता तो करार फारसा पाळला गेला नाही. या निवडणुकीमध्ये जवळजवळ 55,000 मतांनी 50,000 पेक्षा जास्त मतांनी केशवराव जेधे पराभूत झाले आणि काकासाहेब गाडगे निवडून आले. महाराष्ट्रामध्ये आपल्याला लोकांचा फार पाठिंबा मिळेल असं जे शेतकरी कामगार पक्षाला वाटलेलं होतं, त्याचा भ्रमनिरास झाला आणि एकूण 314 जागांपैकी फक्त 11 जागा शेतकरी कामगार पक्षाला मिळाल्या आणि काँग्रेस पक्षाला 314 पैकी जवळजवळ 270 जागा मिळाल्या आणि प्रचंड असं यश काँग्रेस पक्षाला मिळालं आणि जनता खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षाच्याच पाठिंबानं आहे हे पहिल्या निवडणुकीमध्ये दिसून आलं. निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकरी कामगार पक्षामध्ये संघर्षाला सुरुवात झाली. नवजीवन संघटनेचे नेते आणि शेतकरी कामगार पक्षातील नेते यांच्यामध्ये संघर्षाला सुरुवात झाली. त्यात शंकरराव मोरे यांचं अतिशय बुद्धिमान, अतिशय हुशार, उत्तम वक्ता, उत्तम लेखक, परंतु स्वभाव तापट आणि वाणी अतिशय तिखट आणि लोकांचा उपमर्द करणारी त्यांची भाषा, यामुळे एक प्रकारे पक्षामध्ये एक अस्वस्थतेचं वातावरण होतं. शेवटी निवडणुकीच्या पूर्वीच हे नवजीवन संघटनेचे लोक बाहेर पडले आणि त्यांच्याबरोबर काही मोठे नेतेही बाहेर पडले. त्यामध्ये दत्ता देशमुख आणि नाना पाटील हे बाहेर पडले. नाना पाटील नंतरच्या सातारच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाले आणि त्यांनी कामगार किसान पक्ष नावाचा पक्ष स्थापन केला. पण ही भांडणं होती, ती भांडणं वेगवेगळ्या कारणामुळे चालू राहिली. वैयक्तिक हितसंबंध होते, आयडिओलॉजिकल डिफरन्सेस होते आणि त्यामुळे शेवटी दत्ता देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लाल निशाण गट नावाचा गट वेगळा झाला आणि कामगार किसान पार्टी कायम राहिली. आणि मध्ये मग रघुनाथराव खाडीलकर, शंकरराव मोरे, केशवराव जेधे यांच्यामध्ये संघर्ष चालू राहिले. या काळामध्ये केशवराव जेधे यांनी मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या. या सभामध्ये काँग्रेस पक्षाची जी धोरणं होती त्या धोरणावर टीका केली की काँग्रेस पक्ष हा भांडवलदारांचा पक्ष आहे. पंचवार्षिक योजनांच्या बाबतीमध्ये जरी काँग्रेस पक्ष आग्रहाने आपली भूमिका मांडत असला तरी पंचवार्षिक धोरणं, पंचवार्षिक योजना नीट अंमलात आलेल्या नाहीत. नेहरू सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते शेतकऱ्यांचे प्रश्न अग्रक्रमाने घेतले जातील अशी आपली भूमिका होती. परंतु हे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते प्रश्न नेहरू सरकारने अग्रक्रमाने हाती घेतलेले नाहीत. नेहरूंचं परराष्ट्र धोरण हे योग्य प्रकारचं असलं तरी काही बाबतीमध्ये अमेरिकन भांडवलदारांच्या बाजूने नेहरू सरकार झुकलेलं आपल्याला दिसतं. कुळ कायदा हा महाराष्ट्रातल्या मोरारजी खेर सरकारने आणि नंतर मोरारजी सरकारने अंमलात आणला. परंतु हा कुळ कायदा जो आहे तो कुळ कायद्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. या त्रुटीमुळे जे जमीनदार आहेत त्या जमीनदारांना मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जमिनी लपवायला संधी मिळाली आणि ज्या अपेक्षेने आपण
कुल कायद्याकडे बघत होतो की कुल कायद्यामुळे कसणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीची मालकी प्राप्त होईल, ती गोष्ट झालेली नाही. नेहरू सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांना दिलं जाणारं कर्ज आणि सावकारशाही प्रतिबंध करणे, या बाबतीतही फार मोठी महत्त्वाची अशी पावलं उचललेली नाही. त्याचं कारण असं की नेहरू सरकारवर भांडवलदारांचा, नेहरू सरकारवर सावकारांचा प्रभाव आहे आणि मुंबई राज्याचं सरकार तर पूर्णतः त्यांच्या प्रभावाखाली काम करत आहे. 1948 साली ज्यावेळी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली, त्यावेळी यशवंतराव चव्हाण आणि त्यांचे सहकारी मात्र शेतकरी कामगार पक्षात सामील झाले नाही. मुंबईच्या तांबे आरोग्य भवन या हॉटेलमध्ये जवळजवळ 21 काँग्रेस आमदारांची बैठक झाली. त्या बैठकीला खुद्द यशवंतराव चव्हाण हजर होते आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की शेतकरी कामगार पक्षामध्ये काँग्रेसमधल्या बहुजन समाजातील पुढाऱ्यांनी जाण्याचं काही कारण नाही. त्यांचे 3 महत्त्वाचे मुद्दे होते. त्यातील पहिला महत्त्वाचा जो मुद्दा होता तो असा होता की काँग्रेस ही देशातील मुख्य संघटना आहे, मेन स्ट्रीम आहे, मुख्य प्रवाह आहे आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने नवपरिवर्तनाचं राजकारण सुरू झालेलं आहे. काँग्रेसला आमचा पाठिंबा आहे, कारण काँग्रेस ही पंडित नेहरू यांच्यासारख्या पुरोगामी नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली, विशेषतः पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काम केल्यानंतरच खऱ्या अर्थाने जे पुरोगामी धोरणं आहेत, ज्या पुरोगामी धोरणांच्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा आपल्याला पूर्ण करता येतील. आणि त्यासाठी म्हणून काँग्रेस पक्षामध्ये राहून आपल्या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी सातत्याने संघर्ष करणं आवश्यक आहे. हा संघर्ष काँग्रेस पक्षांतर्गत राहून आपल्याला करता येईल, काँग्रेस पक्षाच्या बाहेर राहून करता येणार नाही. तिसरा मुद्दा म्हणजे बहुजन समाज काँग्रेसच्या बाहेर राहिल्यामुळे बहुजन समाजाचं नुकसान झालेलं आहे. 1920च्या दशकामध्ये बहुजन समाज काँग्रेसच्या बाहेर राहिला आणि त्यामुळे काँग्रेसचं नुकसान झालं. 1930 नंतर बहुजन समाज काँग्रेसमध्ये यायला सुरुवात झाल्यानंतर काँग्रेसचाही फायदा झाला आणि बहुजन समाजाचाही फायदा झाला. त्यामुळे काँग्रेस आणि बहुजन समाज यांचं जे नातं आहे ते नातं घट्ट असं नातं आहे आणि हे घट्ट असं नातं आपण पुढे कायम ठेवलं पाहिजे. आणि बहुजन समाजाने काही चुकीच्या एस्टिमेटमुळे, चुकीच्या अंदाजामुळे, चुकीच्या मूल्यमापनामुळे जर पक्षाच्या बाहेर जाण्याचा निर्णय घेतला तर त्यामध्ये नुकसान बहुजन समाजाचं आहे, नुकसान काँग्रेसचं नाही, कारण काँग्रेस ही मोठी संघटना आहे. काँग्रेसमध्ये राहून बहुजन समाजाने काँग्रेसवर ताबा मिळवून आपली जी धोरणं आहेत ती धोरणं अंमलात आणली पाहिजेत. त्याला थोडा वेळ लागेल, पण अशा प्रकारचा वेळ अशा प्रकारच्या सामाजिक आणि राजकीय प्रक्रियेमध्ये लागत असतो. आपली जी उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट राष्ट्रीय पक्षामध्ये राहून संयमाने काम करून दमदारपणे आपली जी धोरणं आहेत ते हळूहळू पुढे रेटून आपल्याला साध्य करता येतील. आणि जर आपल्याला अपेक्षित असणारी उद्दिष्ट पूर्णतः आपल्याला जर साध्य करायची असतील तर सध्याच्या मुंबई राज्यामध्ये ती साध्य होणार नाही आणि त्यासाठी आपल्याला संयुक्त महाराष्ट्र स्थापन करावं लागेल. त्यासाठी काँग्रेस अंतर्गत आपण चळवळ केली पाहिजे आणि संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली पाहिजे, संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न केले पाहिजे. महाराष्ट्र स्थापनेच्यासाठी चळवळ केली पाहिजे अशी भूमिका जरी यांनी मांडलेली असली तरी प्रत्यक्षामध्ये या गटाने काही त्यामध्ये फार मोठा सहभाग घेतला अशातला भाग नव्हता. परंतु शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेनंतर शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांच्या हे लक्षात आलेलं होतं की शेतकरी कामगार पक्षाने यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. आणि त्या दृष्टीने ज्यावेळी चळवळ सुरू झाली त्यावेळी या चळवळीमध्ये
शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा भाग घ्यायला सुरुवात केलेली होती आणि त्यामध्ये केशवराव जेधे हे शेतकरी कामगार पक्षाचे प्रॉमिनंट नेते होते आणि लोकांमध्ये ज्यांना प्रचंड असा पाठिंबा होता, अशा प्रकारचे ते नेते असल्यामुळे त्यांच्या भोवती ही चळवळ उभा राहू शकते अशी एक कल्पना शेतकरी कामगार पक्षाच्या काही नेत्यांच्यामध्ये होती. परंतु त्या म्हणून दरम्यानच्या काळामध्ये ज्या महत्त्वाच्या चळवळी महाराष्ट्रामध्ये झाल्या, त्या चळवळीमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी भाग घेतला. एक त्यातील महत्त्वाची चळवळ ही गोवा मुक्तीची चळवळ होती. त्या गोवा मुक्तीच्या चळवळीमध्ये सुद्धा त्यांच्या नेत्यांनी भाग घेतला आणि नंतर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये फलटणमध्ये आणि इतरत्रही शेतकऱ्यांच्या ज्या चळवळी झाल्या, त्या चळवळीमध्ये सुद्धा शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. परंतु 1954-55 पासून पक्षामध्ये संघर्ष सुरू झाला, विग्रह सुरू झाला आणि त्यामध्ये पक्षाचे जे संस्थापक नेते होते, ज्यामध्ये केशवराव जेधे, शंकरराव मोरे, तुळशीदास जाधव, रघुनाथराव खाडिलकर वगैरे जे पक्षाचे नेते होते, त्यांच्याच मनामध्ये एक प्रकारचा संभ्रम निर्माण झाला की आता आपण या पक्षात राहायचं का? या पक्षात राहून आपल्याला आपण जे ठरवलेलं उद्दिष्ट आहे ते साध्य करता येणार आहे का? त्यामुळे हे जे मतभेद आहेत ते मतभेद वाढत राहिले. 1954 साली केशवराव जेधे यांनी पक्षाचा राजीनामा दिला. परंतु मग सर्वच एका पक्षाच्या पुढाऱ्यांनी त्यांना समजावून सांगितलं की पक्षाचा राजीनामा देऊ नका, तुम्ही पक्षात राहा. त्यामुळे आपला राजीनामा त्यांनी मागे घेतला. परंतु मतभेद दूर झाले नाहीत, संघर्ष चालू राहिला आणि शेवटी 1955 मध्ये या पक्षाचा राजीनामा देऊन केशवराव जेधे एका पक्षातून बाहेर पडले. केशवराव जेधे यांच्याबरोबरच मग हळूहळू तुळशीदास जाधव बाहेर पडले, शंकरराव मोरे बाहेर पडले आणि इतर सर्व पुढारी, इतरही महत्त्वाचे पुढारी बाहेर पडले. आणि बाहेर पडल्यानंतर मग पक्ष हे नव्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली पक्ष नंतरही महाराष्ट्रामध्ये कार्यरत राहिला. परंतु एक मोठा धक्का पक्षाला मिळाला. केशवराव जेधे आणि डावी चळवळ या आपल्या व्याख्यानामध्ये आपण केशवराव जेधे यांनी महाराष्ट्राच्या डाव्या चळवळीमध्ये, विशेषतः शेतकरी कामगार पक्षाच्या राजकारणामध्ये कोणत्या प्रकारची भूमिका बजावली आणि महाराष्ट्रातील जी शेतकरी चळवळ आहे, त्या शेतकरी चळवळीमध्ये कशा प्रकारे नवे प्राण ओतण्याचा केशवराव जेधे यांनी प्रयत्न केला, याची चर्चा आपण आपल्या या व्याख्यानामध्ये केलेली आहे. डाव्या पक्षाच्या राजकारणामध्ये, विशेषतः शेतकरी कामगार पक्षाच्या राजकारणामध्ये केशवराव जेधे हे पूर्णतः सामील होऊ शकले नाही. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे केशवराव जेधे यांची समाजवादी विचारावर जरी श्रद्धा असली तरी ज्या प्रकारचा मार्क्सवाद लेनिनवादी विचार, अतिशय कट्टर असा मार्क्सवादी लेनिनवादी विचार दाभाडी प्रबंधामध्ये मांडण्यात आलेला होता आणि शंकरराव मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मांडलेला होता, त्या प्रकारचा विचार पूर्णतः आत्मसात करणे केशवराव जेधे यांना किंवा नाना पाटील यांना शक्य झालं नाही. कारण ते वैचारिकदृष्ट्या त्यांना बरंचसं जड वाटलं. शंकरराव मोरे यांच्या भाषणांच्या मध्ये कॉमेंट टर्न आणि कॉमेंट फॉर्म यांच्याबद्दलचे उल्लेख यायचे. त्यावेळी नाना पाटलांनाही कॉमेंट फॉर्म कोण आहे, ही बाई आहे का बुवा, असं वाटायचं. नंतर त्यांना सांगण्यात आले की हे रशियामधली एक संघटना आहे. तर अशा प्रकारे अवजड भाषेमधले अतिशय अवघड अशा सैद्धांतिक मांडण्या शंकरराव मोरे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्या पक्षाच्या ह्याच्यावरही केलेल्या होत्या, त्या मांडण्या पचल्या नाहीत. कारण एकूण कम्युनिस्ट पक्षाची जी रचना आहे ती रचना कॅडर बेस्ड रचना असते, अतिशय टाईटली नेट केलेली अशी ही रचना असते. शेतकरी कामगार पक्ष किंवा केशवराव जेधे यांच्यासारखे पुढारी हे मास मुवमेंटमधून पुढे आलेले, जनतेच्या चळवळीतून पुढे आलेले, मोकळे ढाकळं बोलणारे, मोकळं ढाकळं
राजकारण करणारे नेते असतात. तर त्या नेत्यांना अशा प्रकारच्या टाईट पक्षामध्ये काम करणं अवघड जातं आणि तसं यांना केशवराव जेधे यांना ते अवघड गेलं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1952 साली पक्षाचा जो पराभव झाला, त्या पराभवामुळे एक प्रकारचं निराशेचं वातावरण पक्षामध्ये निर्माण झालं. केशवराव जेधे यांना असं वाटलं की पक्षाच्या नेतृत्वाने मुद्दाम पुणे मतदारसंघातून त्यांना त्यांच्या जिवलग मित्र काकासाहेब घाटगे यांच्या विरुद्ध उभा केलं आणि स्वतः शंकरराव मोरे मात्र सेफ अशा सोलापूर मतदारसंघातून निवडून आले. त्याच्याबद्दल ती त्यांची नाराजी त्यांच्या मनामध्ये होतीच. त्यानंतर अनेक कारणामुळे हे डिफरन्सेस होत राहिले. शेतकरी कामगार पक्षाचं महाराष्ट्रातल्या समाजवादी पक्षाच्या नेत्यांशी जमलं नाही. शेतकरी कामगार पक्षाचं कम्युनिस्ट पक्षाशी जमलं नाही. एक विचार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये नेत्यांच्यामध्ये असा होता की शेतकरी कामगार पक्षाने कम्युनिस्ट पक्षामध्ये सामील होतो. एक मोठा गट पक्षामधला त्याला ब्राह्मणेतर चळवळीतून आलेला गट त्याला विरोध करत होता. परंतु जर खरोखर शेतकरी कामगार पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्षात त्यावेळी सामील झाला असता तर बंगाल, आंध्र आणि केरळ यांच्याप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय कम्युनिस्ट पक्ष एक प्रभावी पक्ष म्हणून पुढे आला असल्याचं असं म्हणायला हरकत नाही. परंतु ती जी प्रक्रिया होती ती प्रक्रिया यशस्वीरित्या पुढे जाऊ शकली नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कम्युनिस्ट पक्षामध्ये असणारी एकूण स्वतःच्या अतिशय शुद्ध अशा वैचारिक अहंकाराची त्यामध्ये असणारी भूमिका. आपण शुद्ध असे वैचारिक हे करणारे आहोत आणि अशा प्रकारची मास पार्टी आपल्या पक्षामध्ये आली तर आपल्या पक्षाची डिसिप्लिन राहणार नाही अशा प्रकारची भीती असल्यामुळे हे जे काम आहे ते पुढे जाऊ शकलं नाही. शेका पक्षातील काही पुढाऱ्यांचाही त्याला विरोध होता. परंतु ती गोष्ट महाराष्ट्राच्या आणि भारताच्या डाव्या चळवळीच्या दृष्टीने जर महत्त्वाची ठरली असती ते जर भारतीय कम्युनिस्ट पक्षात सामील झाले असते किंवा नंतरच्या काळामध्ये पक्ष चांगल्या प्रकारे उभा राहिला. जवळजवळ 1956 ते 1970-72 पर्यंत पक्षाने अतिशय महत्त्वाची अशी भूमिका बजावली. तर या पक्षाच्या जडणघडणीमध्ये आणि या पक्षाला लोकप्रिय करण्यामध्ये केशवराव जेधे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तर भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील डाव्या चळवळीमध्ये मुख्यतः शेतकरी आणि कामगारांच्या ज्या चळवळी आहेत ज्यांचा उद्देश महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये शेतकरी आणि कामगारांचं स्वराज्य स्थापन करणे होता, त्या दृष्टीने त्यांनी आयुष्यभर काम केलं, देहदंड सोसला आणि त्यामुळे आज केशवराव जेधे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचं स्मरण करताना त्यांचं हे योगदान आहे ते योगदान आपल्या लक्षात येतं आणि पुढच्या पिढ्यांनी सुद्धा जेधे जवळकर आणि त्यांच्या सहकार्याने भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये, ब्राह्मणेतर चळवळीमध्ये आणि डाव्या चळवळीमध्ये जे मोठं योगदान केलं ते योगदान आपण लक्षात ठेवलं पाहिजे. केशवराव जेधे फाउंडेशन, शाहू मंदिर कॉलेज पुणे, HV देसाई कॉलेज पुणे आणि बाबूराव जेधे कॉलेज पुणे या तिघांनी हा संयुक्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये बोलण्याची मला संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. श्रोते हो, गेले तासभर अशोक चौसाळकर सरांना आपण ऐकत होतो. चौसाळकर सरांच्या वाकगंगेत न्हाऊन निघत असताना मला पुन्हा पुन्हा देशभक्त केशवराव जेधे यांचीच आठवण होत होती. जेधेंचंही वक्तृत्व असंच होतं आणि त्यांच्या आयुष्यातला सर्वात शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम म्हणजे शनिवार वाड्यावरची जाहीर सभा. चौसाळकर सरांनी या संपूर्ण त्यांच्या व्याख्यानामध्ये जो सगळा आढावा घेतलेला आहे तो ऐकताना मन थक्क होऊन जातं. किती सहजपणे 19 आणि 20व्या शतकाचा आढावा त्यांनी सहजपणे घेतला. त्यांचा व्यासंग याविषयी मी काही बोलण्याची गरज नाही. संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा परिचय आहेच. या निमित्तानं गेले 4 दिवस आपल्याला या वाक यज्ञामध्ये सहभाग देण्याची संधी जी मिळाली त्याबद्दल संयोजकांच्या वतीनं मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार मानतो. 50-60 मधल्या हरिनरकेंनी या व्याख्यानमालेची सुरुवात केली. राजश्रींचा वारसा हा जेधेंनी कसा जपला हा जो वैचारिक पूल आहे तो हरिनरकेंनी आपल्या समोर उभा केला. बेडके हा सरांनी त्या पायावरती इमारत उभारली.
आणि ती इमारत कशी आहे? अत्यंत दुर्मिळ संदर्भ आणि त्यांची मांडणी यामुळे ते वैचारिक शिल्प जणू आकाराला आलं. हे वैचारिक शिल्प आकाराला आल्यानंतर संत तुकारामांचे वंशज असणाऱ्या सदानंद मोरे सरांनी देशभक्त केशवराव जेधे आणि त्यांचं विचार विश्व या निमित्तानं जे आपल्यासमोर उभं केलं आणि जणू काही या वाक मंदिरातली मूर्तिकामच ते पूर्ण झालं. चौसाळकर सरांनी या सगळ्यावरती कळस उभारला. खरं म्हणजे तरीही हे शिल्प अधुरच आहे, कारण केशवराव जेधे हा विषयच असा आहे की ज्याला चहूअंगांनी भिडता येतं. या निमित्तानं माझी एकच अपेक्षा आहे संयोजकांकडून, आतापर्यंत आपण हे जे 4 वक्ते ऐकले हे महाराष्ट्राचे मागच्या पिढीतले अत्यंत महत्वाचे साक्षीदार आहेत. हा विषय जर जिवंत ठेवायचा असेल तर भविष्य काळामध्ये, इथून पुढच्या काळामध्ये अधिकाधिक तरुण अभ्यासक समोर आले पाहिजेत. ह्या तरुण अभ्यासकांची व्याख्यानं आयोजित केली पाहिजेत आणि केशवराव जेधे हा विषय शाळा महाविद्यालयांमधून पाठ्यपुस्तकांमध्ये गेला पाहिजे. तरच केशवराव जेधेंचं जे विचारसंचित आहे ते नक्की काय आहे याचा बोध या सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला होईल. जेधेंचं संसदेतलं कार्य असेल, ब्राह्मणेतर चळवळीतलं कार्य असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कृतिशील सहभागातून अस्तित्वात आलेला शेतकरी कामगार पक्ष, हे सगळं पाहिल्यानंतर या एकाच माणसानं एकाच आयुष्यात किती आयुष्य जगली हे आपल्याला कळू शकतं. मला असं वाटतं या 4 दिवसांच्या व्याख्यानमालेतून घेतलेला हा जो शोध आहे आणि त्या शोधातून आपण जो घेतलेला बोध आहे तो एवढाच आहे, वादे वादे जायते तत्वबोधा. धन्यवाद.